Welcome students to my English language YouTube channel. Today we are going to learn news report writing. विद्यार्थी मित्रांनो, आज बहुतेक जणांची प्रत्येक दिवसाची सुरुवात ही एखाद्या न्यूजपेपरने होत असते. मराठी भाषेमध्ये दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, त्याचबरोबर लोकसत्ता अशा प्रकारचे नामांकित वर्तमानपत्रे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा प्रकाशित होणारी द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू अशा प्रकारचे न्यूजपेपर आपण पाहत असतो. Students, we know newspapers are filled with different types of news. News like sports, political news, news related to weather, cultural news, educational news. So we find these types of news in newspaper. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्हिटी शीट म्हणजेच आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये जो 80 मार्काचा क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये हा 9वी आणि 10वीसाठी हा क्वेश्चन नंबर 6B एक्सपांड द थीम यामध्ये B1 न्यूज रिपोर्ट हा आपणाला 5 मार्कासाठी विचारला जाणारा हा टॉपिक आहे. यासाठी मार्किंग स्कीम आहे, म्हणजे कशा प्रकारे याला मार्क दिले जातात. त्यामध्ये टायटल अँड ऑर बिगिनिंग म्हणजे लिहिलेलं टायटल किंवा त्या न्यूज रिपोर्टची सुरुवात कशी आहे यासाठी 1 मार्क. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे व्होकॅब्युलरी अँड ग्रामर यासाठी 1 मार्क, म्हणजे त्या न्यूज रिपोर्टमध्ये वापरले गेलेले शब्द त्याचबरोबर सर्व वाक्ये ती ग्रामॅटिकली अगदी करेक्ट आहेत का हे बघून 1 मार्क दिला जातो. त्यानंतर पुढील पॉईंट आहे यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, म्हणजे दिलेल्या पॉईंट्सच्या मदतीने त्याने त्या ठिकाणी न्यूज रिपोर्ट लिहिलेला आहे की नाही हे तपासून त्याला 2 मार्क दिले जातात. आणि शेवटचा पॉईंट आहे लॉजिकल ऑर्डर ऑर कन्क्लुजन यासाठी 1 मार्क, म्हणजे आपल्या या ठिकाणी व्यवस्थित सिक्वेन्स आहे की नाही, म्हणजे क्रमाने व्यवस्थित लिहिलेला आहे की नाही यासाठी 1 मार्क दिलेला आहे. स्टुडंट्स, आपण या ठिकाणी जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द न्यूज रिपोर्ट हे आपण पाहणार आहोत. न्यूज रिपोर्ट कसा लिहावा याच्या अगोदर त्याबद्दल थोडी आपण माहिती घेऊया. पहिला पॉईंट आहे अ रिपोर्ट इज अ फॅक्च्युअल डिस्क्रिप्शन ऑफ an event or incident that has already happened. म्हणजे न्यूज रिपोर्ट हा फॅक्च्युअल डिस्क्रिप्शन असतं, म्हणजे वस्तुस्थितीचं वर्णन केलेलं असतं. ती जी घटना जशी घडलेली आहे तशीच या ठिकाणी वर्णन केलेले असते. त्यानंतर पुढील पॉईंट आहे या ठिकाणी इट शुड गिव्ह मोर इन्फॉर्मेशन इन अ फ्यू वर्ड्स. या ठिकाणी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असतो न्यूज रिपोर्टमधून, परंतु कमीत कमी शब्द वापरून, म्हणजे कमी शब्द अधिक माहिती अशा प्रकारचं खास वैशिष्ट्य या न्यूज रिपोर्टचं असतं. पुढील पॉईंट आहे देर इज नो स्पेस फॉर आवर ओपिनियन ऑर सजेशन्स, म्हणजे आपलं स्वतःचं मत, ओपिनियन किंवा आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सजेशन्स करायचं नाही, काही सुचवायचं नसतं, म्हणजे वस्तुस्थिती जशी आहे तशी न्यूज रिपोर्टमध्ये मांडली पाहिजे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा पॉईंट आहे इट शुड बी अ मिनिमम ऑफ 3 पॅरेग्राफ्स. या ठिकाणी कमीत कमी 3 पॅरेग्राफ मध्ये आपण या ठिकाणी न्यूज रिपोर्ट लिहू शकतो. आपण या ठिकाणी 4थाही पॅरेग्राफ लिहू शकतो.
त्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही, परंतु मिनिमम कमीत कमी 3 तरी पॅरेग्राफ्स लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. स्टुडंट, या ठिकाणी आपण पाहिलं की न्यूज रिपोर्ट कशा प्रकारे वास्तवतेचं वर्णन करतो. त्याच प्रकारे या ठिकाणी पॉइंट्स टू रिमेंबर वाईल रायटिंग रिपोर्ट. रिपोर्ट लिहित असताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत या आपण पाहणार आहोत. पहिला पॉइंट आहे यूज पास्ट टेन्स. म्हणजे रिपोर्ट रायटिंग हे घडून गेलेली घटना याबद्दल आपण लिहित असतो, म्हणजे आपण त्या ठिकाणी पास्ट टेन्सचा म्हणजेच भूतकाळाचा वापर करायचा आहे. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे यूज थर्ड पर्सन. म्हणजेच रिपोर्ट रायटिंग लिहित असताना ही, शी, इट, दे अशा प्रकारच्या थर्ड पर्सन म्हणजेच तृतीय पुरुषी सर्वनामांचा वापर या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आयचा वापर करायचा नाही. आय हे फर्स्ट पर्सन आहे. आणखी पुढील महत्त्वाचा पॉइंट म्हणजे यूज पॅसिव्ह व्हॉइस. या ठिकाणी आपणाला पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आपणाला जास्तीत जास्त वापर करायचा आहे. म्हणजे न्यूज रिपोर्टचे वाक्य तयार करत असताना पॅसिव्ह व्हॉइसचा त्या रचनेमध्येच वाक्य लिहायचे आहे. पुढील महत्त्वाचा गोष्ट म्हणजे आपण रिपोर्ट रायटिंग लिहित असताना इन्क्लूड कोटेशन्स फ्रॉम द की पीपल. की पीपल म्हणजे महत्त्वाचे लोक. या ठिकाणी कोटेशन्स म्हणजे काय की त्या लोकांचे जे उद्गार आहेत, म्हणजे त्या ठिकाणी असणारे प्रत्यक्षदर्शी म्हणजे विटनेस, आय विटनेस असणारे किंवा त्या घटनेमध्ये बाधित झालेले, सामील असलेले त्या लोकांचं उद्गार त्यांच्याच शब्दामध्ये कोटेशनमध्ये लिहायचे आहे. म्हणजे डबल अवतरण चिन्हामध्ये आपणाला या ठिकाणी लिहायचे आहे. त्यांच्याच शब्दामध्ये त्यांनी जे शब्द वापरले तेच आपणाला या ठिकाणी वापरायचे आहेत. त्याचबरोबर ते लिहित असताना त्यांचं नाव सुद्धा लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे या सर्व गोष्टींचा आपण बारकाईने विचार करून न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, देर आर 4 स्टेप्स टू राईट अ न्यूज रिपोर्ट. म्हणजे न्यूज रिपोर्ट लिहित असताना ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपणाला 4 स्टेप्समध्ये तो लिहायचा असतो. म्हणजे दिलेले पॉइंट्स दिलेले असतात. पहिला असतो हेडलाईन, दुसरा आहे डेटलाईन, तिसरा आहे इंट्रोडक्शन किंवा इंट्रो किंवा त्यालाच म्हणतात लीड लाईन, आणि चौथा आहे शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ. याचाच अर्थ आहे बॉडी ऑफ द न्यूज रिपोर्ट. अशा प्रकारे या मुद्द्यांच्या आधारे आपणाला न्यूज रिपोर्ट लिहायचा असतो. स्टुडंट्स, लुक हियर. नाव दिस इज an example of न्यूज रिपोर्ट रायटिंग. यामध्ये आपण पाहणार आहोत की जे 4 मुद्दे आहेत की ज्या 4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे ते मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन आणि बॉडी ऑफ द न्यूज रिपोर्ट हे 4 मुद्दे कोठे आहेत हे आपण इथे पाहूया. सुरुवातीला त्याची हेडलाईन बघूया. हेडलाईन अशी आहे, टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. ही त्या न्यूज रिपोर्टची हेडलाईन झाली की जी आपणाला ॲक्टिव्हिटी शीट म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली असते. ती हेडलाईन आपण जशीच्या तशी या ठिकाणी आन्सर शीटवरती लिहू शकतो. त्यानंतर यातील दुसरा मुद्दा आहे डेटलाईन. आता डेटलाईन या ठिकाणी आपण लिहिलेले आहे. त्यामध्ये काय काय समाविष्ट असते? डे, डेट, प्लेस, रिसोर्स
म्हणजे ते न्यूज कोणत्या दिवशी, तारीख, त्या ठिकाणचं ठिकाण आणि रिसोर्स म्हणजे उगम, ती बातमी कोणाकडून मिळाली हे आपणाला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित असते. या उदाहरणामध्ये आपण बघूया. वेन्सडे 2 सप्टेंबर मुंबई, या ठिकाणी वार आहे, तारीख आहे आणि प्लेस म्हणजे मुंबई हे ठिकाण सुद्धा दिलेलं आहे आणि कंसामध्ये दिलेलं आहे PTI म्हणजे सोर्स. ही बातमी कोणाकडून मिळाली, ही न्यूज एजन्सी आहे, यांच्या PTI यांच्याकडून ही बातमी मिळालेली आहे. ही झाली डेटलाईन. ही डेटलाईन आपण वरती सेपरेट सुद्धा लिहू शकतो. आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे लीड म्हणजेच इंट्रो. इंट्रो म्हणजे या ठिकाणी या न्यूज रिपोर्टचा पहिला पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे. अ 8-year-old boy was attacked and killed by a tiger on Tuesday evening near railway station at Rajiv Gandhi National Park. ही त्या ठिकाणी त्या न्यूज रिपोर्टची इंट्रो झाली, त्यालाच लीड लाईन म्हणतात. ही लीड लाईन जी आहे, या लीड लाईन मध्ये आपणाला ती घटना कधी घडली, कोठे घडली, कशी घडली, काय आहे ती घटना, या संबंधीच्या प्रश्नांची उत्तरे आपणाला ती मिळते. अगदी पहिलाच पॅरेग्राफ म्हणजे ती लीड लाईन होय. या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनचा वापर केलेला आहे. उदाहरण दिलंय बघा. अ 8-year-old boy was attacked and killed by a tiger. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, पुढे बॉडी ऑफ द रिपोर्ट म्हणजे डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी लिहिलेले आहे. इथं सुद्धा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. ही या ठिकाणी सर्वनाम वापरलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर खाली जे आहे तो लेस इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन म्हणजे इथं आपण बघूया. राकेश शर्मा द फॉरेस्ट ऑफिसर ऑर्डर्ड टू एन्क्वायर अबाउट दिस इन्सिडेंट. ही सेड डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे द बॉय वॉज डेडली इंजुर्ड अँड डायड ॲट द स्पॉट. हे कोटेशन या ठिकाणी वापर केलेला आहे. म्हणजे कोटेशनचा सुद्धा वापर आपण कशा प्रकारे करायचा आहे हे अगदी इथं आहे. आता आपण हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आपण व्यवस्थित पुढील स्लाइडमध्ये आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर पाहिलं आहे की जे 4 स्टेप्स आहेत त्यामधील पहिला आहे हेडलाईन. हेडलाईन ही ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेलीच असते. ती आपण सुरुवातीला आन्सर पेपरमध्ये लिहायची आहे. यामध्ये लिहित असताना इथं आपण एक काम करू शकतो, ती कॅपिटल लेटर्समध्ये लिहिली तरी चालेल. त्यानंतर त्या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे डेटलाईन. अगदी त्या हेडलाईनच्या खालच्या ओळीला आपण डेटलाईन लिहायचे आहे. त्यामध्ये डे, डेट, प्लेस आणि रिसोर्स म्हणजे ती बातमी कोणाकडून मिळाली, त्या न्यूज एजन्सीचे नाव किंवा त्या रिपोर्टरचे नाव आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. आणि हे जस्ट बिलो द हेडलाईन वी शुड राईट द डेटलाईन. हॅलो स्टुडंट्स, तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजे लीड लाईन. इट इज द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ न्यूज रिपोर्ट. ही न्यूज रिपोर्टचा पहिलाच पॅरेग्राफ असतो, म्हणून इट शुड बी अट्रॅक्टिव्ह. तो आकर्षक असला पाहिजे म्हणजे रीडर म्हणजेच वाचकाचं मन पुढील न्यूज वाचण्यासाठी आकर्षित झालं पाहिजे. यामध्ये इट कंटेन्स 2 or 3 sentences. ती 2 ते 3 वाक्ये
किंवा 4 वाक्यसुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. इट शुड कव्हर मॅक्सिमम WH क्वेश्चन्स. म्हणजेच ही लीड लाईन वाचल्यानंतर संपूर्ण बातमीचा सारांश वाचकाच्या लक्षात येईल अशा प्रकारे ती लिहिली गेली पाहिजे. WH क्वेश्चन्स मीन्स ह्या लीड लाईन वाचत असताना ती घटना किंवा ती न्यूज स्टोरी इव्हेंट काय आहे, व्हेअर म्हणजे कोठे घडली, व्हेन केव्हा घडली, व्हाय का घडली, हू कोण कोण सामील अथवा बाधित आहे इत्यादी प्रश्नांची उत्तरे ही लीड लाईन म्हणजेच इंट्रो वाचल्यानंतर वाचकाला मिळाली पाहिजे. स्टुडंट्स, नेक्स्ट पॉइंट इज शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ म्हणजेच बॉडी ऑफ द रिपोर्ट. इट इज सेकंड पॅरेग्राफ. हा आपल्या न्यूज रिपोर्टचा दुसराच पॅरेग्राफ असतो. म्हणून इट गिव्ज अस डिटेल्ड अँड स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दॅन लीड. लीडमध्ये जी थोडक्यात माहिती असते त्यापेक्षा या पॅरेग्राफमध्ये डिटेलमध्ये अगदी विस्तृत स्वरूपामध्ये माहिती दिलेली असते. त्यानंतर यामध्ये इट इन्क्लूड्स कोटेशन फ्रॉम इम्पॉर्टंट पीपल विथ देअर नेम्स. या पॅरेग्राफमध्ये त्या ठिकाणी जे आय विटनेस किंवा त्या घटनेमध्ये सामील असलेले किंवा बाधित असलेले अशा व्यक्तींचे उद्गार जसेच्या तसे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणजेच त्याला आपण कोटेशन म्हणतो त्यामध्ये लिहिलेले असतात. त्यांचं नावही त्या ठिकाणी लिहिलेलं असतं किंवा एखाद्या जबाबदार अधिकारी किंवा ऑफिसरचे नाव लिहून त्याचे उद्गार त्या ठिकाणी लिहिलेले असतात. अशा प्रकारे आपण हा संपूर्ण न्यूज रिपोर्ट या मुद्द्यांच्या आधारे लिहायचा असतो.